पिच वरती अक्षरशः पाणी आहे आणि पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहतोय। संतोष जंगले आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या रनम्यावरती समीर शेलार रायझिंग स्टार। खरं संतोष जंगले यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि समीर शेलार यांच्याकडे देखील अनुभव आहे। यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या। पावसाच्या सरी मात्र कोसळत आहेत, भर पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये रंगलेली एक मोठी मॅच रेणोशी विपक्ष गावडोशी KUCC। हा ट्रॅकर बॉल, लाईन चांगली, वेग चांगला, टप्पा चांगला आलेला आहे तो डॉट बॉल। यावेळेला टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली जाते। स्वतः गोलंदाज चाललेत बॉलच्या पाठीमागे। प्रथमदा स्ट्राइक एंडला राहुल येतील। विकेटचं पतन, अगदी बॅटचा किनारा लागला, विकेट किपरचा सहारा चांगला लाभला आणि इथे मात्र राहुल सकपाळ यांचा घात झालेला आहे। पहिली विकेट इथे गमावलेली आहे गावडोशी KUCC टीमने। राहुलला माघारी परतावं लागलेलं आहे आणि धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा। पहिलं षटक मार्गस्थ आहे। पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्याच्यामध्ये क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा। चला थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका। खरं तर सकाळीच मी चर्चा केली की सातारा जिल्ह्यामध्ये अनेक असोसिएशन आहेत, परंतु अनेक असोसिएशन असत असताना मात्र रबर बॉल कमी प्रमाणामध्ये खेळलं जातं। परंतु KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती संतोष सकपाळ प्राचारण करत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे। समीर शेलारने गोलंदाजी खूप चांगली केली, आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये। ओहो, आणखीन एक सुरेख बॉल, क्या बात आहे। वेग चांगला, टप्पा चांगला, वेगावरती स्वार होत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केले ना लाजवाब। एक षटक समाप्त झालंय, एक षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 5 धावा, माफ करा 4 धावा धावफलकावरती आहेत। चार धावा धावफलकावरती आहे। पहिलं षटक समाप्त झालंय। ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुनील शेलार। ओहो, या वेळेला पंचांनी अक्षरशः दोन्ही हात बाजूला केलेत आणि वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत। मुसळधार पाऊस पडतोय अगदी भाईंदर विभागामध्ये, बादशाह ग्राउंड वरती आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र आहे। आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या सरी मात्र कोसळायला लागलेल्या आहेत। पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये, परंतु इथे धावा थोड्याशा थांबलेल्या आहेत मी म्हणेन।
ओहो बॅटचा किनारा बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते संतोष जंगली वारंवार प्रयत्न करतात की मला मोठा फटका खेळायचा आहे परंतु मोठा फटका खेळत असताना कुठेतरी अपयश पदरी पडतंय पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बॉल थोडासा स्किड होतोय आणि बॅट वरती येत नाही असंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे 7 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 हो यावेळेला बॉलने चकवा दिला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि त्यानंतर अगदी क्षणार्धात डोळ्याची पापणी लवेपर्यंत ओळखलं संतोष जंगले आणि सिंगल धाव कंप्लीट केले अवघ्या 8 धावा धावफलकावरती हो या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने रिलीज झाला त्यानंतर हलक्यात आणि संतोषने फक्त बॉलला डिपेंड केलाय आणि सिंगल धाव पूर्ण केलेली आहे सिंगलच्या मदतीने धावफलक हळूहळू कासवाच्या गतीने पुढे सरसावत असताना पाहायला मिळतंय 9 धावा धावफलकावरती पावसाच्या सरी आता थोड्याशा कमी झाल्यात म्हटलं तर आता या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडेल काय पाहणं गरजेचं आहे धावा येणं गरजेचं आहे गावडोशी KUCC टीम साठी ओहो या वेळेला पंच आमच्याकडे वळाले त्यानंतर दोन्ही हात बाजूला काढले व्हाईट बॉलचा इशारा आलाय धावफलक जाऊन पोहोचलाय डबल डिजिट या अंकावरती 10 अंकावरती 10 अंका सातत्यपूर्वक आपण क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती पाहिला आणि तोच 10 अंक धावफलकावरती ओहो या वेळेला ऑन साइडला या बॉलला वळवलंय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून दरी होती आणि त्या दरीतून बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार संतोष जंगली यांच्या बॅट मधून या फटक्यासाठी ते ओळखले जातात जाणले जातात आणि हा फटका खेळण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत होते परंतु अखेर प्रयत्नांना यश आलं मोठा फटका जरूर आलाय धावफलकाला आता वेग निर्माण झालाय ओहो आणखीन एक फटका सजवायचा होता परंतु बॅकफुटला जात असताना थोडसा बॅटचा वरचा किनारा लागला सिंगल धाव कंप्लीट 17 धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील 1 टू गो ओहो बॉलला चांगली उसळी दिली परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया पुन्हा बॉल टाकावा लागेल क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त सकाळपासून पहिली ही विकेट असेल की जो फलंदाज क्लीन बॉल झालाय अर्थातच संतोष सकपाळ अगदी मधली यष्टी वाकवली आहे काय गोलंदाजी शेवटच्या बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा हा बॉल पाहायला मिळाला सुनील शेलार यांचा खरं तर या अगोदरचा बॉल त्यांनी खराब हाताळला होता आणि तदनंतर मात्र तो बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागला आणि तदनंतर मात्र मधली यष्टी वाकवली धक्का क्रमांक 2 लागलेला आहे गावडोशी KUCC टीमला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 18 धावा आता शेवटचं षटक हनामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती युवा यंगस्टर खेळाडू अर्थातच शुभम शेलार गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये धावा समीर शेलारने अवघ्या 4 खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावा ओसाटून आल्या 14 धावा आल्या आणि विकेट्स देखील आली परंतु तिसऱ्या षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार पाहणं गरजेचं आहे पहिलाच बॉल घेऊन जात असताना आपल्याला शुभम पाहायला मिळतील
समोरच्या बाजूने संतोष जंगले आहेत, एक आशेचा किरण आहे गावडोशी KUCC टीमचा. खूप काही निर्भय आहे, खूप काही जबाबदारी आहे, धावा येणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहत आहेत. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅट मधून आवाज आला टक, बॉल निघून चाललाय टकाटक. 6 धावांसाठी षटकार. टेलिकास्ट काल ज्या पद्धतीने हा ट्रॅकर बॉल होता, अगदी मनगटाचा वापर चांगला पाहायला मिळाला, ताकदीचा देखील वापर चांगला पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेने या बॉलला खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज बॉलचा पाठमारा नक्की करतील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक भरारी घेत आहे, जाऊन पोहोचलं 25 या अंकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्यांदा स्ट्राइक करतील निखिल, यांच्याकडे देखील अनुभव आहे. मधल्या फळीमध्ये येऊन मोठे फटकेबाजी करू शकतात, परंतु या वेळेला पहा बॅटचा किनारा लागलाय. विकेट किपरचा सहारा चांगला लाभला आणि मात्र इथे फलंदाजाचा घात झालेला आहे. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 गावडोशी टीमला. शुभमने देखील कमबॅक जरूर केले. पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार जरूर खर्च केला, परंतु तदनंतरचे 2 बॉल अप्रतिम टाकलेत. चला थोडस स्पीडअप ठेवा. यानंतरची मॅच आहे KBCC बिरवाडी विरुद्ध गाडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. एक डाव समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. चला बॅट्समन थोडस धावत चला, विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण ऑलरेडी आपण लेट चाललोय. प्रदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. संतोष जंगले यांचा प्रयत्न हाच आहे की मला स्ट्राइक घ्यायचा आहे. जर ते स्ट्राइक वरती आले ना तर नक्कीच 1 ते 2 बॉल शेवटच्या बॉलवरती ते मोठे प्रहार ठरवू शकतात. टॅप उडवलाय. सिंगल धाव कंप्लीट करत असताना मात्र डायरेक्ट फेकी केली असती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट केली. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मी म्हटलं होतं संतोष जंगले यांना जर स्ट्राइक मिळाली तर मोठे फटके येऊ शकतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्राइक एंडला संतोष जंगले. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. एलिव्हेशन कमी आहे. सुनील शेलार चेंडूच्या पाठीमागे आले होते, हाताची उंच देखील केली, परंतु पहा कॅच इथे ड्रॉप झालाय, परंतु विकेटचं सॅक्रिफाइस एकाला माघारी परतावं लागेल. केवळ सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. क्रिकेटचा खेळ म्हटलं ना की एखाद्या मोठ्या खेळाडूकडून साधी कॅच ड्रॉप होणं आणि एखाद्या नवख्या खेळाडूकडून एखाद्या अवघड कॅच पकडणं, याच्यातलं युद्ध म्हणजे क्रिकेट. सत्तावीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केले. डीप मिड विकेट रीजन मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण 2च धावांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. विकेटचं पतन. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावा 11 आणि 30 धावांचं लक्ष रेनोशी टीम समोर. चला इथून पुढे टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन गाडवले आणि KBCC बिरवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. टॉस करणार आहोत आपण, आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत
चला गाडवली टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. केबीसीसी बिरवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला गाडवली टीमचे कॅप्टन प्लीज आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. गाडवली टीमची प्रतिनिधी प्लीज आपण या. चला थोडस धावत या विनंती असेल. चला टॉस साठी या विनंती असेल. गाडवली विपक्ष केबीसीसी बिरवाडी. कॉल कोण देणार? केबीसीसी बिरवाडी टीमचे कॅप्टन स्पिन काटा कॉल केला होता आणि टॉस जिंकलेला आहे केबीसीसी बिरवाडी टीमने. संकेत टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग करणारा हा एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अर्थातच प्रयत्न हाच असेल की आम्ही मोठी धावसंख्या उभारू आणि समोरच्या टीमला एक चांगलं चेसिंग करण्यासाठी देऊ. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्स. टॉस आपण पाहिला, टॉस जिंकलेला आहे केबीसीसी बिरवाडी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रयत्न हाच असेल की धावफलकावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये धावा लगावू आणि समोरच्या टीमला एक चांगला आव्हान उभं करू. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे पूर्वार्ध समाप्त झालेला आहे आणि उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना गावडोशी केयूसीसी टीमने धावा बनवल्या 29 आणि 30 धावांचं लक्ष आहे रेणुशी संघासमोर. 30 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पारंपरिक जोडी रेणुशी टीमची. गणेश शेलार गब्बर आणि त्यांच्या जोडीला समीर शेलार रायझिंग स्टार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीच्या रनवेवरती ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू संतोष जंगली. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे ती संतोष जंगली आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला कुठेतरी पाय थोडासा स्किड झाला, नंतर त्यांना थांबावं लागलं. आणखीन एक सुरेख बॉल. इथे मात्र 5 विकेटचं पतन होऊ शकतं. ओ माय गॉड, मोये 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 पाहायला मिळालंय. ओ माय गॉड, एवढी मोठी चुकी, आता चुकीला माफी नाही. नशीब बलवंत आहे गणेश शेलार गब्बर यांचं. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे एक जीवनदान गणेश शेलार गब्बर यांना मिळालं. मैदानाच्या आतमध्ये एक जीवनदान मिळालेलं आहे गणेश शेलार यांना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, आणखीन एक सुरेख बॉल, अप्रतिम दर्जाचा बॉल. क्या बात आहे मित्रांनो. गोलंदाजी आवडले असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा, वेग चांगला, टप्पा चांगला, सर्व काही जुळून येत आहे. समीर शेलारला मात्र थांबवलंय.
ओहो यावेळेला या बॉलला उडवलाय, उंची जास्त आहे लांबी कमी, राहुल सकपाळने पकडले झेल आणि संपवलाय समीर शेलार यांचा खेळ। क्या बात है, काय अप्रतिम कॅच पकडलाय, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ। काय अप्रतिम हाफ ट्रॅकर बॉल होता, उंची जास्त गाठली होती, टीप मिड विकेट रीजन मध्ये राहुल नावाचं वादळ बॉल खाली उभं होतं आणि त्यांनी मात्र हाताची उंचळ केली, उंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि समीर शेलारला चले जावचा इशारा केलाय। आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाले, संतोष जंगले यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक धाव फलकावरती आहे, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 30 धावांचं लक्ष्य आणि 30 धावांचा बचाव करण्यासाठी गावडोशी KUCC टीम देखील झगडते, तो देखील संघर्ष करतोय, तो देखील सांगून देतोय जर तुम्ही आम्हाला 29 धावांवरती थांबवलं तर आम्ही देखील तुम्हाला 30 धावांच्या आतमध्ये थांबवण्याची धमक ठेवतो। काय गोलंदाजी केली जाते, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अजित शेलार महाकाल मैदानाच्या आतमध्ये, टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती अडकलाय, अंगभेदक हा बॉल आहे, आलेला आहे तो डॉट बॉल। 5 बॉल संतोष जंगले यांनी हाताळले आणि 5 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च करून 1 विकेट देखील त्यांनी मिळवले। काही गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय, का मला परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखलं जातं, जाणलं जातं। एक चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंट मध्ये पाठवलाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत, 1 धाव कंप्लीट आणि इथे मात्र पहा हाना करत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत। खरं तर धाव घेऊ का नको या दुमय परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज अडकले होते, परंतु शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाकडून थोडासा बॉल निसटला आणि 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केला। 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धाव फलकावरती धावा आहे 3 धावा। आता 12 बॉल 27 धावांची आवश्यकता। मॅच बनवले, मॅच घडवले, मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते। संतोषने अप्रतिम षटक हाताळलंय, अवघ्या 3 धावा देऊन मात्र मॅच मध्ये जान आणले, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय। परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण रेणुशी गावचे हे 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत। एका बाजूला गणेश शेलार गब्बर तर दुसऱ्या बाजूला अजित शेलार महाकाल, ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। या जोडीवरती खूप काही निर्भय आहे, आज करे वो कल करे। मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये रंग भरले जात आहेत, हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीयेत। राहुल सकपाळ ओव्हर क्रमांक 2 मध्ये आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्की करतील, सिंगल धाव इथे कंप्लीट। आता 11 बॉल 26 ची आवश्यकता। 4 धावा आहेत, पावसाच्या सरी ज्या कोसळत होत्या त्या पूर्णपणे आता थांबलेल्या आहेत, बेनिफिट होऊ शकतं रेणुशी टीम साठी। आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, काव कॉर्नर मध्ये चेंडू पाठवत असताना संतोष जंगले अगदी वेगाने बॉल वरती आले, सिंगल धाव कंप्लीट केले। आता सिंगलच्या मदतीने धाव पुढे सरसावत असताना 5 धावा धाव फलकावरती। आता येणारे बॉल 10 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 25। खर तर पहिल्या डावामध्ये गावडोशी KUCC टीमची देखील परिस्थिती अशीच होती, पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 धावा होत्या, ओव्हर मध्ये या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये रेणुशी संघ पहिल्या काकडीस 3 धावा त्यांनी बनवल्या। आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय, मस्तकावरती दस्तक देऊन टाटा बाय बाय हाय हाय करत डीप मिड विकेट रीजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय। षटकार गणेश शेलार गब्बर यांच्या बॅट मधून आलाय षटकार।
अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर होता. ताकदीच्या जोरावरती बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आले रेणुशी टीमच्या बाजूने. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. याला फटका बसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचेल का? नाही पोहोचू शकणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. सिंगल धाव धावफलकावरती जोडी आणि सिंगल मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. त्याचबरोबर रेणुशी गावचे सुपुत्र आदरणीय श्री प्रकाश दाजी शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जाऊया मैदानाच्या दिशेने. 8 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि ते मात्र यस काय घडलं जाईल. येस, पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर घेतला जातोय. टेक्निकल टीम अगदी यष्टांना बॉल लागलेला आहे का पाहायचं आहे. पडताळणी नक्की केली जाईल. आमचे पंच आहेत अजित म्हात्रे सर, त्यांच्या माध्यमातून नक्की पडताळणी केली जाईल की बॉलने अष्टांचा वेध घेतलाय की नाही. दोन्ही टीम साठी विकेट खूप महत्वाचे आहे. तर इथे मात्र क्लिअर दिसत नाहीये. अंपायरचा कॉल लास्ट कॉल असेल. तर चला, नॉट आउट आहे. त्याचबरोबर रेणुशी गावचे सुपुत्र अशोक दाजी शेलार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 13 धावा धावफलकावरती आहेत. हा ट्रॅकर बॉल या बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गणेश शेलार गब्बर यांच्या बॅट मधून दणदणीत, खणखणीत आणि सनसनीत षटकार. क्या बात आहे. गब्बरची बॅट तळपले मैदानाच्या आतमध्ये. थांबायचं नाव घेत नाहीये. या ओव्हर मध्ये त्यांनी 2 षटकार ठोकलेत आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19 अंकावरती. आता येणारे बॉल 6 आणि 10 बनवायचे आहेत 11. पहिल्या षटकामध्ये संतोष जंगलीने अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. 12 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता असताना राहुल सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आले. त्यांनी धावा खर्च केल्या 16. आता येणारे बॉल 6 आणि 10 बनवायचे आहेत 11. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता.
मॅच बनले, मॅच बनवले, मॅच घडले, मॅच घडवले. नाव आहे गणेश शेलार रेणुशी. गब्बर नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. 6 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये धावा आल्या मी म्हणेन. आणि हेडलाईन्स काय असेल ना तर अर्थातच गणेश शेलारचे 2 मोठे ब्लास्ट हे हेडलाईन्स आहे. आणि मॅचला मात्र टर्निंग पॉइंट घडवून आणलेला आहे. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज सागर गोलंदाजीच्या रनवेवरती डावखुले हाताचे गोलंदाज. पहिलाच बॉल. या बॉलला देखील उडवला आहे. लॉंग ऑफ रेझर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ओहो 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलेला आहे तब्बल 21 अंकावरती. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 9 धावा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारा, हौसलों से उड़ान होती है. मैदानाच्या आतमध्ये आता हौसले कोणाचे मजबूत असणार ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. सागर विपक्ष अजित शेलार असा सामना रंगलाय. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. आता डोकेदुखी ठरले रेणुशी टीम साठी. अजित शेलारची विकेट माघारी. कॅच आपलातून पकडलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल. थोडसे बॅकफुटला गेले. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला झरून घेतलं. एलिव्हेशन कमी होतं, ताकदीचा वापर कमी. रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक अगदी उभे होते, हाताची ओंजळ करून उभे होते. साधा सोपा चांगला असेल त्यांनी पकडला. आणि इथे मात्र अजित शेलारला माघारी परतावं लागलेला आहे. आता थोडीशी कुशल मोमेंट आलेली आहे ती अर्थातच गावडोशी KUCC टीम साठी. या मॅचला टर्निंग पॉइंट घडवून देणारा हा कॅच होता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. खरं तर T20 विश्व वर्ल्ड कप जर आपण पाहिला तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत अशी मॅच रंगत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीच्या रनवेवरती मिलरचा कॅच सूर्यकुमार यादवने काय अप्रतिम पकडला. आणि त्यानंतर मॅचला मात्र वेगळी कलाटणी निर्माण झाली आणि भारताने ती मॅच जिंकली. याही मॅच मध्ये तसंच काही पाहायला मिळेल का? परंतु चेतन शेलार यांच्या बॅट मधून आलाय एक मोठा ब्लास्ट. फुल टॉसला माफी नाही. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. अगदी रेणुशी टीमच्या डकआउट मधून मात्र टाळ्यांचा कडकडाट कडकडाट आणि कडकडाट पाहायला मिळतोय. चेतन शेलार क्या बात है. आता 3 बॉल 3 धावांची आवश्यकता असं वाटलं होतं. चेतन साठी पारितोषिक आलाय प्रकाश दाजी शेलार यांच्या माध्यमातून. आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि चेतन शेलार यांना 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. अशोक दाजी शेलार यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चेतन शेलार या नावाचं वादळ गेलं आणि ते असं गोंगावलं बादशाह क्रीडा नगरीमध्ये की मॅच मात्र उद्ध्वस्त करून टाकली. मॅच फिनिश करून टाकली. लाजवाब खेळी मैदानाच्या आतमध्ये. चेतन शेलार काय फटकेबाजी केली. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार त्यांनी ठोकले. आणि जो दबाव होता रेणुशी टीम वरती तो दबाव मात्र त्यांनी बाहेर काढला. प्रकाश दाजी शेलार यांच्या माध्यमातून चेतन शेलार यांना मात्र 500 रुपयांचं प्राइज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच चेतन शेलारच ठरलेला आहे. मोक्याच्या क्षणी 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार त्यांनी ठोकले आणि मॅच मात्र उद्ध्वस्त केली. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
देऊया चेतन शेलार यांना आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो प्रकाश दाजी शेलार यांना विनंती करतो की आपण या त्यांचे शुभ हस्ते आपण चेतन शेलार यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन रोख कॅश प्राइज 500 रुपये त्यांना देऊया एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या चेतन शेलार यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे वादळ गेलं आणि असं गोंगावलं की मॅच फिनिश करून टाकले जे डावपेच आखले होते ते डावपेच पूर्णपणे उधळले आणि विजयाचा खरा शिलेदार कोण असेल ना तर अर्थातच चेतन शेलार त्यानंतर या अगोदरची मॅच झाली होती दाबे मोहन विपक्ष वायलेट WCP त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सचिन चव्हाण यांना बहाल करूया अशोकदाजी शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन चव्हाण यांना बहाल करायचा आहे ऑलराऊंडर खेळी त्यांनी साकारली होती खरं तर WCP वाळणे संघासमोर 33 धावांचं लक्ष होतं आणि 33 धावांचा बचाव करत असताना 33 धावांचा बचाव केला आणि त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी कोणाची राहिली तर अर्थातच सचिन चव्हाण यांची